नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आपण एक प्रोमो बघितला, त्या प्रोमो मध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय. आणि रात्री आपण थोडासा वाद बघितला होता, थोडा म्हणजे त्या प्रोमो मध्ये रुचिता आणि करण यांच्यामध्ये वाद झालेला. आणि रुचिता वर्सेस राकेश बापट याच्यात बी वाद झालेला आहे. पण बीबी पापड फॅक्टरी या टास्क मध्ये रुचिता आणि करण आणि बापट यामध्ये वाद झालेला आहे. पण याचं कारण काय? रुचिता का करते? तुला गेम खेळा येत नसेल ना, तू घरी जा. डायरेक्टली तुऱ्यावरती रुचिता बोलत आहे. पण रुचिताला एवढं कळत नाही का तो कोणत्या लेवलचा आहे, त्याला थोडीशी इज्जत रिस्पेक्ट द्यायला पाहिजे की नाही. राकेश बापटला मराठी इंडस्ट्रीला एक मोठा दिग्गज आहे, तो बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम केलेला आहे. तुझ्यापेक्षा 10 पटीनं त्याला राकेश बापटला नॉलेज आहे, माहिती आहे. आणि शांत आणि चांगल्या स्वभावाचा आहे म्हणून तो काही बोलत नाही. तर राकेश बापटचा पण आता पारा पूर्णपणे ओव्हर कंट्रोल झालेला आहे, पारा पूर्ण चढलेला आहे. त्यामुळे एक तर घरामध्ये ती राहील, नाहीतर मी राहील असं म्हणून राकेश बापटने काहीतरी फेकलेलं आहे. का ते माईक होतं फेकलेलं, पूर्णपणे ठळक दिसलं नाही मित्रांनो. पण रुचिता या घरामध्ये निक्की सारखंच काम करते, जे बिग बॉस सीझन 5 मध्ये निक्कीनं काम केलं होतं. आणि खरंच यामध्ये निक्कीचा जागा अ, रुचितानं घेतली असं म्हणायला काहीच हरकत नाही मित्रांनो. पण बिग बॉस सीझन 5 हा असा गाजला होता की कुणाच्याही तोंडावर बिग बॉस सीझन 5 नाव येणारच आहे मित्रांनो. तर एकीकडे आपलं विशालला झालेलं आहे गचकरण. त्या गचकरणामुळे तो जेव्हा येईल तेव्हा प्रभूला खाजवत राहतो. मला वाटतं की प्रभूला इच कार्ड द्यायला काहीच हरकत नाही. आणि एकीकडे बाकीच्यांना सांगतो की रोशन रोशन भजनकर आपल्या फेसचा इमोशनल म्हणजे नॅचरलिटी म्हणजे म्हणजे इमोशनल पूर्ण दाखवतोय. आणि तेच तिथून वोटिंग घ्यायचा प्रयत्न करतोय, तो रिअलिटी दाखवत नाही. आणि बाकीच्या सारखा जर गेम रोशननी खेळला तर पब्लिक त्याला वोट करणार नाही असं म्हणून विशाल बाकीच्यांना भडकवतोय. त्यामध्ये करण पण इन्व्हॉल्व आहे. असे 2-4 सदस्य इन्व्हॉल्व आहे त्याच्यामध्ये, की विशालच्या बाबतीने खेळतायत. म्हणजे विशाल कोण ऐकून खेळतायत. अरे विशाल एक स्मार्टनेस गेम खेळतोय. विशालचं तुम्ही ऐकू नका, तुम्ही स्वतःचा गेम खेळा, स्वतःबद्दल उभा राहा. ओमकार तर बस, ओमकार तर विनाकारणच, ओमकार तर मला वाटतं कासव आहे. एका वेळेस कासव आणि सशाच्या गोष्टीमध्ये कासव जिंकतो. पण बिग बॉसच्या या रिअलिटी शो मध्ये तू कासव जरी बनलास तरी तू जिंकू शकत नाही, तू शेवटी कासवच आहेस बिग बॉस मध्ये. तर तुला तुझ्या पद्धतीने गेम खेळायचा आहे, तर त्या पद्धतीने गेम खेळ मित्रांनो. एवढंच या भागामध्ये. बस. जय महाराष्ट्र.